तर मैत्रिणींनो, माझ्या मिस्टरांनी मला एक काम सांगितलं होतं, की डॉक्युमेंट शोधून ठेव म्हणून आणि ते डॉक्युमेंट शोधत असताना मला अजून एक गोष्ट सापडली, ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ते म्हणजे ही गोष्ट. म्हणजे माझ्या लहानपणीचा फोटो अल्बम सापडलेला आहे मला आणि तो मी असा एकदम जपून ठेवला होता आणि बरेच दिवस मम्मीच्या घरी पडला होता. हे बघा त्यामध्ये त्याची अवस्था बघताय तुम्ही कशी झालेली आहे आणि मग मी तो एक दिवशी उचलून इकडे घेऊन आले. ठेवला होता कपाटात कुठेतरी मी आणि तो मला आता जस्ट सापडला. तर मी तुम्हाला यातले ना माझे जुने फोटो जे आहेत सगळे ते दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल थोड्याफार ज्या काही आठवणी आहेत त्या पण सांगणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा माझा पहिला फोटो. लहानपणी कधी मम्मीने वगैरे कोणी काढला असेल मला आठवत नाही, म्हणजे मला माहिती पण नाही कोणी काढलेला आहे. पण ती आठवण एक आहे अजून ठेवलेली. तर हा एक आहे लहानपणीचा फोटो. त्यानंतर हा आहे. यात माझी आजी आहे म्हणजे वडिलांची आई आहे आणि इकडे मी आहे. इकडे 2 नंबरची बहीण, इकडे 3 नंबरची बहीण, इकडे मांडीवरती भाऊ आहे माझा आणि हरू काही यात नाहीये कारण हर्षदा आमच्यात कधी नव्हतीच. ती मामाच्या इथे राहत होती. त्याच्यामुळे ती काही आमच्यात नाहीये. तर हा एक फोटो मला असं वाटलं तुम्हाला दाखवावा. लहानपणी आमचे पप्पा होते ना, तेव्हा हे फोटो काढलेले आहेत. या फोटोमध्ये कोपऱ्यात माझ्या वडिलांचा पाय पण दिसतोय. त्यांनी ते पाठीमागे बेडशीट अशी पकडली होती 2 माणसाने आणि आम्ही असे सगळेजण खाली बसून फोटो काढलेला आहे. त्यानंतर माझ्या मावशीच्या साखरपुड्यातला हा फोटो आहे. दिसते तुम्हाला यात मी? हे बघा इथे मी आहे. ही जी आहे ती मी आहे. इथे माझी मम्मी, पप्पा आहेत. तर कशी दिसत होते मी लहानपणी ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता हा फोटो माझ्या मावशीचं काहीतरी वटी भरण होतं 7व्या महिन्यातलं. मुंबईची मावशी. त्यावेळी सगळे मुंबईचे पाहुणे वगैरे सगळे आले होते. तर त्यावेळी रेल्वे क्वार्टरमध्ये म्हणजे माझे आजोबा आहेत ना, मम्मीचे वडील रेल्वे गार्ड होते. तर त्यावेळी रेल्वेच्या क्वार्टर्स मिळत होत्या ना राहायला आणि त्या क्वार्टरमधला हा फोटो आहे. त्याच्या बघा इथे कोपऱ्यामध्ये मी दिसते आणि ही माझी मावस बहीण आहे. म्हणजे आम्ही एकाच वयाचे आहोत दोघी पण. मी थोडी 2-3 महिन्याने मोठी आहे. लहानपणीचा एक किस्सा सांगते माझ्या बहिणीचा आणि माझा. ह्या मावशीचं लग्न जमलं होतं. म्हणजे त्यावेळी मी माझ्या मम्मीच्या तिकडे शाळेला होते इयत्ता 1ली मध्ये. रेल्वे शाळा होती आणि रेल्वेच्या शाळेत मी तिथे शिकत होते. आणि तिथला एक किस्सा सांगते. माझी शाळा सकाळी 7 ते 12 होती. आमच्या दोघींची पण म्हणजे. आम्ही दोघी पण 1 वर्ष तिथे राहिलो इयत्ता 1ली मध्ये. आम्हाला तेव्हा शाह मॅडम होत्या. असा आमचा कान पकडायच्या. आणि काय झालं सगळे लग्नाच्या ह्याच्यात गोंधळात जे ते आपापल्या कामात होतं आणि हॉलमध्ये सगळे बसले होते. कुठं लग्नाचं म्हणजे नाही का तांदूळ निवड, गहू निवड हे त्यांची कामं चालू होते. आणि माझी बहीण ही मावस बहीण पल्लवी नाव आहे तिचं. ती आणि मी आम्ही दोघीजणी खेळत-खेळत असं बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर रेल्वे क्वार्टरमधनं असं भाजीपाला गोळा करायचा होता आम्हाला. आम्ही भांडी-कुंडी खेळत होतो आम्ही आणि भांडी-कुंडी खेळत असताना हातात छोटीशी बॅग होती पर्स आणि त्या पर्समध्ये ना झाडांचा कवळा-कवळा पाला असा गोळा करायचा. आम्हाला भाजीला लागणार होता ना तो म्हणून. आणि मग ते गोळा करत आम्ही आमच्या घरापासून मामाच्या घरापासून कमीत कमी एक 8 किलोमीटर चालत-चालत पुढे गेलो. भाजीपाला गोळा करायला. आणि मला एवढंच माहिती होतं की इथून थोडं चालत गेलं ना, की आमच्या जिरेगावची शाळा लागती. त्यावेळी माहिती नव्हतं की एवढा 15 किलोमीटरचा प्रवास आहे म्हणून. त्यावेळी मला लहानपणी एवढंच वाटायचं की इथून थोड्या अंतरावर चालत गेलं की आमची जिरेगावची शाळा येते आणि जिरेगावच्या शाळेपासून थोडं पुढे गेलं की माझ्या मम्मीचं घर येतं. आणि मग मी हिला म्हटलं, "चल आपण जिरेगावला जाऊ." आणि आम्ही घरातून बाहेर निघालो. चालत बरंच पुढे आलो. गोल राउंडला आलो. गोल राउंडला आल्यानंतर एसटीला हात करायचं हे मला माहिती होतं. पण कोणत्या बाजूने येणार एसटीला हात करायचं हे माहिती नव्हतं. आणि जिरेगाव साइडने जी एसटी आली होती, मी त्या एसटीला हात केला असा. आणि मग त्या ड्रायव्हरने ना ते पण मला असा हात केला. आणि तो त्याच्या मार्गाने निघून गेला. तर आम्हाला काय माहिती आम्ही रस्त्याने चालत राहिलो आणि गोल राउंड पासून पुढे गेल्यानंतर एक 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ना, एस-आर-पी कॅम्प म्हणून एरिया आहे. आज कोणी बघत असतील व्हिडिओ त्यांना माहिती असेल. आणि आम्ही चालत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे जे एस-आर-पी कॅम्पातले जे लोकं असतात माणसं, पोलिस थोडक्यात. तर ते पोलिसांनी आम्हाला दोघींना अडवलं. तर आम्हाला दोघींना अडवल्यानंतर एका ठिकाणी बसवून ठेवलं. पण त्यावेळी त्यांनी आम्हाला हे जाणवून दिलं नाही, की आम्ही तुम्हाला पकडलेलं आहे. आम्ही तुम्हाला सोडत नाहीये. त्यावेळी त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं एका ठिकाणी. त्यांनी पहिले विचारलं, "तुझं नाव काय?" मग मी म्हटलं, "सोनाली मधुकर जाधव." "मग तू कुठे राहती?" म्हटलं, "मी जिरेगावमध्ये राहते." "मग तू आता कुठे निघाली?" "मी माझ्या मम्मीच्या घरी निघाले जिरेगावला." आणि पल्लवीला विचारलं, "तू कुठे राहती?" तर तिने तिच्या गावाचं नाव सांगितलं. आणि मग आम्हाला पुढे त्यांनी जाऊनच दिलं नाही. 6 वाजले संध्याकाळचे. 7 वाजले. तरी पण तिथेच बसवून ठेवलं. आणि मग इकडे आहे ना, सगळी शोधाशोध चालू झाली क्वार्टरमध्ये. ते रेल्वे लाईन त्याला आम्ही रेल्वे चाळ म्हणत होतो. रेल्वे चाळमध्ये सगळी शोधाशोध चालू झाली, की पोरी कुठे गेल्या? मीनाची पोरगी आणि माधुरीची पोरगी दोघी दोघी पण गायब झाल्या, दोघी पण गायब झाल्या. मग सगळी शोधाशोध झाली. अख्खी क्वार्टर लाईन आम्हाला शोधायला दोघींना. आणि मग पोलीस स्टेशनला वगैरे काहीतरी त्यांनी कळवलं असेल एस-आर-पी वाल्यांनी. आणि मग आम्हाला तिथे पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथं नेल्यानंतर
मग आमच्या घरातले सगळे तिथे आले, म्हणजे मामा, मावशी, आजोबा आले, त्यानंतर आजी आली, माझी मम्मी, सगळेजण आले. रेल्वे क्वार्टर मधले सगळे लोक आले. तिथे आम्हाला सोडा ना, म्हटले की नक्की खात्री झाल्याशिवाय पोरी तुमच्या ताब्यात देणार नाही. तर अख्खी रेल्वे क्वार्टर आली की खरंच अहो ह्या मुली आमच्याच आहेत, खरंच ह्या मुली आमच्याच आहेत, ही मीनाची मुलगी आहे, ही माधुरीची मुलगी आहे, मग हिचं नाव सोनाली आहे. मग अशा त्यांनी सगळी खात्री सांगितली. त्यानंतर आम्हाला तिथून सोडलं आणि मग घरी आल्यानंतर माझी ही जी मावशी आहे ना, ही मावशी, तिने मला अशा हातावरती छडीने फटके दिले की परत बाहेर जाशील का, परत बाहेर जाशील का. तर मला ही तर मला हा एक किस्सा आता आठवला, तुम्हाला सहज सांगता आठवला. मी विसरून गेले होते ह्या गोष्टी, पण आज हे फोटो बघून मला त्या सगळ्या गोष्टी परत जाग्या झाल्या, भारी वाटलं. तर असे लहानपणी बरेचसे उद्योग केलेले आहेत बरं का मी. त्यानंतर हा डायरेक्ट 8वीतला फोटो आहे. मी आता 8वीत होते तेव्हा नागपंचमीचा सण होता आणि ती हातावरती मेहंदी वगैरे काढली होती आणि माझ्या मावशीसोबत फोटो काढायला गेले मी स्टुडिओमध्ये. त्यावेळी हाच ट्रेंड होता ना, फोटो काढायचा आणि ते फोटोकॉपी घेऊन यायची. त्यावेळी हा एक सिंगल फोटो 30 रुपयाला काढून मिळत होता. तर असे जमा करून ठेवलेले आहेत फोटो. आणि ह्या फोटोचा एक किस्सा सांगते की आमची मावशी मेकअप करत होती आणि मी बाहेर होते. तो फोटोग्राफर मला विचारलं, तू फोटो काढायचा आहे का? मी म्हटलं हा. म्हटलं राहा उभी. आता मला काय माहिती, मी पटकन उभी राहिले. आता पोज वगैरे काही माहितीच नाही, त्याच्यामुळे मग हाताची घडी घातली अशी आणि पटकन फोटो क्लिक केला. 10वीचा फोटो दाखवते. हा माझा 10वीतला फोटो, जो 10वीचा स्टँड ऑफ झाल्यानंतर मी काढला होता. आणि या साडीचा एक किस्सा आहे बरं का. 2010 मध्ये ना हे टिकली वर्क साडीची ना खूप जास्त फॅशन आली होती. म्हणजे टिकली वर्क म्हणजे ज्याच्याकडे साडी ते लय भारी असं होत होतं. आणि एका दुकानामध्ये गेले मी आणि दुकानामध्ये गेल्यानंतर मला आहे ना ही साडी लय आवडली, लय म्हणजे ना खूप जास्त आवडली. त्यावेळी या साडीची किंमत तुम्हाला सांगते किती रुपये होती माहितीये, 950 रुपये होती. आता माझ्यासोबत साडी घ्यायला माझी आत्या होती. ही साडी मला आवडली पण माझ्या आत्याला अजिबात आवडली नाही. मग तिला नाही आवडली, मग तिने मला नाही घेतली साडी. मला वाईट वाटलं. मग तिने मला दुसऱ्या दुकानात नेलं, दौंडला. दुसऱ्या दुकानामध्ये नेल्यानंतर याच कलरची साडी 3,500ची काढली आणि मला म्हटली ही घे. पण मला ती नाही साडी आवडली, कारण माझं असं आहे, मला पहिल्या ह्याच्यात जी गोष्ट आवडती तीच आवडती. आणि मग तिने मला एवढे दुकानं फिरवले, ते 3,500ची साडी पण मी घेतली नाही. तिने मला शेवटी मला म्हटली की तुला नाहीच घ्यायची ना साडी. म्हणलं नाही घ्यायची. म्हणली चल घरी. मला घरी नेलं. घरी नेल्यानंतर मग मला वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर आहे ना बघा, मी अशी बसले होते आमच्या घरात आणि माझे चुलते आले. ते मला म्हटले काय झालंय. मी कोणाशी बोलले नाही का, तर मला साडी घेतली नव्हती. मग त्या गोष्टीचा मला राग आला होता, मी रुसले होते. मग मला चुलते म्हणाले की काय झालं, काय ही का बोला नाही. अक्का म्हणली काय नाही अरे, अक्का म्हणजे माझी आत्या. ती चुलत्यांना म्हटली काय नाही अरे, साडी घ्यायला गेलो आणि ती साडी काही पण धड नाही अजिबात, तिचं सूत पण चांगलं नाही, काही पण नाही. आणि हिला ती साडी आवडली. मी चांगल्या दुकानात नेऊन 3,500ची साडी काढली होती. हिला घे म्हटलं, तर म्हटली तिने घेतली नाही. मग म्हणली मी आणलं तिला घरी. मी असे बसले होते अशी. माझे चुलते एक शब्द पण नाही बोलले. आणि त्यावेळी आहे ना 1,000 रुपयाची नोट चालत होती आणि आमच्या आत्याला विचारलं की किती रुपयाची साडी आहे. आत्या म्हणली काय 250 रुपयाची. माझ्या चुलत्यांनी आहे ना 1,000 रुपयाची नोट काढली आणि माझ्या इथं अशी पायापाशी ठेवली. का तर मी घेणार नाही हे त्यांना माहिती होतं, कारण माझा स्वभाव हट्टी आहे हे पण सगळ्यांना माहिती आहे. मग मी घेणार नाही हे माहिती होतं. मग त्यांनी ती 1,000 रुपयाची नोट माझ्या अशा पायापाशी ठेवली. मग दुसऱ्या दिवशी मी जाऊन हीच साडी घेऊन आले आणि ती ही साडी घातलेली. तर अशी मी हट्टी होते. आणि लग्नाच्या आधी माझी तब्येत कशी होती बघायचं तुम्हाला, अगदी किरकोळ होते मी. म्हणजे माझं वजन फक्त 35 किलो होतं. तर त्याचा हा पुरावा आहे बघा. तर हा फोटो मी आहे ना आमच्या घरी गौरी गणपती असतात मम्मीच्या इथे. तर गौरी गणपतीच्या दिवशी काढला होता. त्यावेळी फोटोग्राफर बोलवला होता आणि मग गौरायांचे फोटो, त्यानंतर आलेले जेवढे पाहुणे त्या सगळ्या पाहुण्यांचे फोटो, आणि त्यावेळी माझा पण हा फोटो क्लिक केला होता. तर तो फोटो अजूनही आहे. असे जुने फोटो बघायला ना खरंच भारी वाटतं. त्यानंतर एकदा 12वीला असताना शिक्षक दिनाच्या दिवशी हे बघा हा फोटो काढलेला आहे. इथे कोपऱ्यात माझे चुलते इथे बघा, हे जाधव सर म्हणून, आणि इथे मी आहे. आणि ही साडी आहे ना, मी काहीतरी MSCIT वगैरे काहीतरी पास झाले होते आणि त्यावेळी माझ्या मम्मीने ही साडी मला गिफ्ट केली होती. त्यावेळी घागरा साडीचा ट्रेंड होता. तर ही घागरा साडी आहे. लोखंडे मॅडम म्हणून होत्या ह्या मॅडम. मी हा फोटो काढलेला आहे बघा. आणि या मॅडम खूप स्ट्रिक्ट होत्या, खूप कडक होत्या. पण त्यांचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं होतं, कारण माझ्या चुलत्यांमुळे मला शाळेत सगळेच शिक्षक लोक ओळखत होते. त्यामुळे माझं सगळ्या शिक्षकांसोबत बॉन्डिंग छान होतं. तर तो हा एक फोटो आहे. त्यानंतर इयत्ता 11वी मधला माझा हा फोटो. 11वी मध्ये आमची वेलकम पार्टी होती काहीतरी. आमचं कॉलेज आहे ना मुलींचं होतं, फक्त मुलींचं होतं. तर कन्या शाळा म्हणून होती. आणि तिथे कसं
की 11वी असेल, न्यू ॲडमिशन असेल ना, की मग 12वीतल्या मुलींनी वेलकम पार्टी द्यायची आणि मग 12वीचा सेंड ऑफ ज्यावेळी असेल त्यावेळी 11वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सेंड ऑफ पार्टी द्यायची, असं त्यावेळी कॉलेजमध्ये नियम होता आमच्या. तर त्यावेळी हा वेलकम पार्टीचा फोटो आहे माझा, हे बघा. आणि ह्या ड्रेसचा पण एक किस्सा तुम्हाला सांगते बरं का. हा ड्रेस आहे ना, मी पुण्यात घेतला होता. दिवाळी होती, दिवाळीचे कपडे घेण्यासाठी आम्ही पुण्यात गेलो. त्यावेळी माझी आत्या होती सोबत, माझी मम्मी, आम्ही सगळे 4घी बहिणी होतो आणि बऱ्याच ठिकाणी कपडे पाहिले, पण मला ड्रेस कुठेच आवडले नाही. आणि मग आहे ना, एका ठिकाणी मला ड्रेस आवडला. आवडल्यानंतर तो ड्रेस सगळा कुंदन वर्कचा होता. आमच्या आत्याला नाही आवडला, तिने मला नाही घेऊन दिला. आणि मग नाही घेऊन दिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मला फिरवलं, फिरवलं, सगळीकडे फिरवलं. पण मी रस्त्याने फक्त एकच म्हणत, मला तोच ड्रेस आवडला, मी घेणार तर तोच घेणार, नाहीतर मी ड्रेसच घेणार नाही. आणि मग आम्ही भरपूर फिरलो. फिरल्यानंतर त्या दुकानात गेलो आणि नेमका तो ड्रेस माझ्या अगोदर कोणीतरी घेतला आणि मला लय वाईट वाटलं. आणि मग मला वाईट वाटल्यानंतर मला परत दुसऱ्या दुकानात मला हा ड्रेस आवडला आणि मग हा ड्रेस घेतला. आणि ह्या ड्रेस सोबत तो ड्रेस घेता आला नाही म्हणून अजून एक ड्रेस मला घेतला. म्हणजे माझं असं होत होतं, मी ड्रेस घ्यायला गेले ना, तर मला आहे ना नेहमी असे एकाच पॅटर्न मधले 2 कलरचे 2 ड्रेस असायचे. कारण मला 2 कलर आवडले ना, आमच्या आत्या म्हणायची 2 आवडलेत का, मी म्हणायचे हो, मग दोन्ही पण घे. मग पॅटर्न एकच असायचं, फक्त कलर 2 असायचे. जर त्यातला एखादा फोटो असेल माझ्याकडे तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हा एक फोटो आठवणीतला. त्यानंतर 12वीचा सँड ऑफ झाला आमचा आणि 12वीचा सँड ऑफ होता आणि त्यावेळी हा फोटो काढला होता. हाच ड्रेस होता, ह्यातून कलर चेंज आणि मला तो लय आवडला. मग दोन्ही पण घेतले. एक काहीतरी ब्राऊन कलर होता आणि एक हात मेहंदी कलर होता. त्यानंतर मी डीएडला गेले. डीएडला गेल्यानंतर मग तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा अपघात झाला होता. त्यावेळी मी हीच साडी घातली होती, हे बघा. त्यावेळेचा माझा हा फोटो. आणि हा फोटो मी पहिल्यांदा माझ्या मिस्टरांना दिला होता जेव्हा ते मला बघायला आले होते घरी. मी फोटोकॉपी नव्हती दिली, कारण का मला माहिती आहे एकदा फोटो गेला ना की तो फोटो परत येत नाही. आणि लग्नाच्या अगोदर एवढे माणसं येतात बघायला, मी प्रत्येकाला फोटो द्यायचे, म्हणजे ही गोष्ट मला आवडत नव्हती. त्याच्यामुळे मी कधीच कोणाला फोटो दिला नाही आणि फक्त यांना फोटो दिला, ते पण मोबाईलमधून ब्लूटूथने दिला. तर ते बघा हा फोटो. आणि बाकीच्या लोकांना ते दाखवायचे ना की तू मुलगी बघायला गेला होता, मग का कशी आहे मुलगी, फोटो कुठे, तर ते हा फोटो दाखवत होते. आणि त्यांना त्याचे मित्र म्हणा किंवा अजून घरातले कोणी असतील ते म्हणायचे की तू फसवतोय, काहीतरी सांगतोय. हा फोटो नसेल मुलीचा, कारण का हे म्हणजे कोणतरी अशी मॉडर्न असल्यासारखी दिसतीये आणि तू खोटं बोलते, मला फसवतोय, असं त्यांना म्हणत होते. असं त्यांनी मला लग्न झाल्यानंतर सांगितलं. आणि मग ते पण असं म्हणत होते एकदा की फोटो बघून मला पण असं वाटलं होतं की एवढी चांगली मुलगी माझ्या थोडी आयुष्यात यायची, तेव्हा मला थोडी मिळायची, माझं एवढं नशीब चांगलंय का तेव्हा की ही मला मिळाल म्हणून. तर तो हा फोटो आहे, मला खूप आवडला. सगळ्यात जास्त मला हा फोटो आवडला होता आणि मी हाच फोटो यांना दिला होता. त्यानंतर बरेचसे फोटो आहेत बघा. त्यानंतर माझं डीएड झालं आणि डीएड झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना की मी 3 वर्ष जॉब केला. तर त्या दिवशी काहीतरी एक वर्ग बांधलेला होता, मला आठवते चांगलं. नवीन खोलीचं उद्घाटन होतं. त्यावेळी मी चांगलं काम करते म्हणून शाळेने आणि गावकऱ्यांनी सत्कार केला होता. तो हा फोटो, की या मॅडम छान काम करतात म्हणून त्यांनी याची पोचपावती मला दिली होती आणि मला खरंच लय भारी वाटलं होतं. म्हणजे मला असं माहिती पण नाही, मी असं कधी माइंडमध्ये विचार पण नव्हता केला की पुढे सत्कार चालू आहेत, सगळ्यांची भाषण वगैरे चालू आहेत आणि मी अशी एका ठिकाणी बसलेले चेअरवरती आणि अचानक त्यांनी माझं नाव घेतलं. मला असं गोंधळल्यासारखं झालं. मग त्यांनी परत माझं नाव घेतलं आणि नाव घेतल्यानंतर माझ्या पायाला मुंग्या आल्या होत्या. मला पटकन उठता पण आलं नाही, पटकन चालता पण आलं नाही. तशीच एका पायाला मुंग्या आलेल्या असताना तशीच मी स्टेजवरती गेले आणि हा सत्कार स्वीकार केला. तर त्या दिवसाची ही आठवण आहे, हे बघा. ते म्हणजे आपण त्यावेळी ज्या गोष्टी मन लावून करत होतो ना, तर त्याची ही पोचपावती होती आणि भारी वाटलं मला. म्हणजे पूर्ण गावकऱ्यांसमोर, पूर्ण शिक्षक स्टाफ समोर आपला सत्कार होणं म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खरंच लई भारी वाटत होतं. आणि मग गावात पण चर्चा झाली ना की तिचा सत्कार केला शाळेने, मला पण भारी वाटलं आणि माझ्या मम्मीला पण भारी वाटलं, कारण माझी मम्मी पण अंगणवाडी सेविका आहे, मी पण शाळेतच काम करत होते, तर भारी वाटलं. त्यानंतर हा जो फोटो आहे ना, यात हर्षदा आहे, हे बघा. इथे ही जी दिसते तुम्हाला, ही लाल ड्रेसवाली, ही हर्षदा आहे. ही पहिल्यापासूनच मॉडर्न स्टाईलने राहत होती, ही कधी अशी गरीबासारखी राहिली नाही. तर खरंच ती लहानपणापासून अशी फॅन्सी होती. मग फॅन्सी कपडे घालणं हे सगळ्या गोष्टी तिला लहान असल्यापासून आवडत होत्या आणि ती कंटिन्यू मामाची तर राहिली होती सिटीमध्ये, त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आवडणं साहजिकच आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते, आमच्या मामाचं लग्न होतं
आणि ती तेव्हा काहीतरी असेल बघा साधारणपणे 4-5 वर्षाची असेल. आणि तिचे केस लांब होते पहिल्यापासूनच, सगळ्यांच्यात लांब तिचेच केस होते. आणि ती आहे ना शॉर्ट घालून पार्लरमध्ये गेली आणि त्यावेळी पार्लरमध्ये जाऊन ती केसाला आहे ना केसाला सेट देऊन आली. ती केस सेट करून म्हणजे ते गरम वाफ देऊन काहीतरी केस सेट केले तिने आणि ती केस सेट करून आली मामाच्या घाणाबांगड्याच्या दिवशी. त्यावेळी काकांनी तिला विचारलं, कुठे गेलती तू? म्हणली मी पार्लरमध्ये गेलते. आणि काय केलं? काय नाही म्हणली, केसांना सेप देऊन आले. आणि ती केस बीस असे करून दाखवले. आणि त्यावेळी काहीतरी 30-40 रुपये सेप द्यायला घेत होते. तर मग ही अशी आहे, लहानपणापासून हिला पार्लर, मेकअप आणि चांगली कपडे आणि चांगलं राहणं हे पहिल्यापासून तिचं असंच आहे. म्हणजे आता असं नाहीये की ती आत्ता रील्स बनवते म्हणून ती असं करते, तर असं नाही. तिचा अजून एक किस्सा सांगते. तिचे ना तिला लहानपणापासून असे मोठे कानातले घालायची सवय, लहानपणापासून. कानातले घालता येईना म्हणून ती स्कार्फ बांधायची तोंडाला. आणि कोणी विचारलं ना तर काय नाही मी असंच बांधलंय, काय नाही मी असंच बांधलंय. आणि नंतर विचारलं का बरं तू का बांधलाय? कानातले होल मोठे झालेत आणि कानातले घालता येत नाहीये, मग म्हणून मी स्कार्फ बांधते. तर अशी ही हर्षदा आहे. पहिल्यापासून स्टँडर्ड कपडे, स्टँडर्ड राहणं, चांगलं राहणं. कारण ही मामाच्या घरी राहत होती दौंडला, सिटीमध्ये. मेन म्हणजे मी गावात राहत होते, खेडेगावामध्ये. आणि आमची बाकीच्या बहिणी आहेत, ह्यात सख्ख्या बहिणी आहेत, मावस बहिणी आहेत. आणि हे दिवाळीतला काहीतरी फोटो आहे, मला चांगलं आठवतंय. आणि प्रत्येक वेळी मला ज्यावेळी सुट्ट्या लागायच्या, उन्हाळ्याची सुट्ट्या असू द्यात किंवा दिवाळीची सुट्ट्या असू द्या, मी आहे ना कधीच माझ्या मामाकडे गेले नाही. लहानपणी बरंच, कमीत कमी इयत्ता 10वीच्या आत माझं कंटिन्यू फिरणं सातारा भागलं होतं. म्हणजे माझी आजी आहे त्या गावची, माझ्या आजीचं माहेर आहे. मग मी त्या ठिकाणी फिरत होते. का माहितीये का? कारण का तिकडची सातारा भागची माणसं एवढी मायाळू आहेत ना, एवढी मायाळू की खरंच लय भारी आहेत. आणि ते लहानपणापासून मला ती साईड आवडायची. त्यामुळे मग मी आजीच्या माहेरी जात होते. आजीला आमच्या 2-3 बहिणी होत्या, तर त्यांच्या घरी जात होते. त्यातली एक निंभोऱ्यामध्ये होती, एक निमगोव्यात होती. त्यानंतर असलं म्हणून एक गाव आहे. मग अशा गावात मी आमच्या आजीसोबत फिरायची. त्याच्यामुळे मी यांच्यात नाहीये. हे बघा. आणि मी तुम्हाला अजून एक फोटो दाखवते. हे बघा, हा माझ्या घरी सगळ्या मावशी आलेल्या होत्या दिवाळीच्या सणाला आणि त्यावेळेचा हा फोटो आहे. तर ह्या फोटोमध्ये सगळे आहेत बघा, फक्त मी एकटी नाहीये. कारण मला कधीच आवडलं नाही दौंडला. सिटीत जायचं म्हटलं की मला नको वाटायचं. जेव्हा मी जसं बाहेर जायचं म्हटलं ना, तुला यायचंय का नाही, अशी चिडायची मला. तुला यायचंय का नाही? मला ना असा प्रश्न पडायचा की तिला हो म्हणू का नाही म्हणू. मी तिला हा म्हणायचे आणि तिची बॅग भरून झाली ना, मी कुठेतरी लपून बसायचे. ती आवाज द्यायची, बाहेरच निघायचं नाही. का तर मला आजीने सांगून ठेवलेलं होतं ना, आपलं घर ते आपलं घर असतं, कोणाच्या घरी जायचं नसतं, कोणाच्या घरी जायचं नाही. आणि मग माझ्या डोक्यात तेच की कोणाच्या घरी जायचं नाही, म्हणून मी कधीच कोणाच्या घरी गेले नाही. माझ्या आमच्या आजीवरती माझा विशेष जीव होता. त्याच्यामुळं मी माझ्या आजीसोबत प्रत्येक ठिकाणी फिरत होते, तिच्या माहेरी. तर ते बघा, माझ्या आजीचा पण एक फोटो दाखवते. तर हे बघा, ही माझी आजी आहे. तर भारी होती आमची आजी सुद्धा. आमच्या आजीवरचा सुद्धा आहे ना एक स्पेशल व्हिडिओ बनवल मी, तर तो पण तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. तर अशा प्रकारे ह्या माझ्या जुन्या आठवणी होत्या. आज खरंच नव्याने जाग्या झाल्या आणि मला भारी वाटलं. आज हे जुने फोटो बघून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे माझ्या लक्षात पण नव्हतं की मी कधी तो अल्बम इकडे घेऊन आले आणि कुठे कपाटात टाकला होता, कोपऱ्यात कुठे पडला होता. आणि आता मगाशी हे मला म्हटले ना की सोनाली एक डॉक्युमेंट मला लागते, तेवढं शोधून ठेव. आणि ते डॉक्युमेंट शोधत असताना मला हे सगळं सापडलं आणि त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय. आणि मला गौरी गणपतीची आवड होती पहिल्यापासूनच, आत्ता पण आहे, खूप आहे. आणि आमच्या घरात तिकडे गौरी गणपती आहेत. आमच्या आजीच्या सासूपासून गौरी गणपती बसवतात. त्याच्यामुळे मग आम्ही विसर्जन करून दिलं नाही वडील वारल्यानंतर. मग इयत्ता 8वी पासून म्हणजे जसं मला कळायला लागलं सगळ्या गोष्टी, तसं मी गौराया बसवते. ते हे बघा, ह्या अशा गौराया मी बसवलेल्या पहिल्यांदा. तर तो हा एक फोटो आहे. ते आम्ही दोघींनी हा पराक्रम केला होता चालत जायचा. तर ती ही पल्लवी आणि मी, तिचा काहीतरी वटी भरण्याचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी हा फोटो काढला होता. आणि मला पहिल्यापासून शाळेत डान्स म्हणा किंवा स्वागत गीत ह्या गोष्टीमध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. तर त्यावेळी काहीतरी डान्समध्ये हा फोटो काढला होता. अजून एक होता, यातून काहीतरी अशी पोज दिली होती, अशी फ्रॉक अशी पकडली होती मी अशी. आणि तो एक छान फोटो होता. पण आता तो फोटो कुठे गेला मला नाही माहिती. व्हाईट बांगड्या पाहिजे, व्हाईट कलरची मोत्याची माळ पाहिजे, सगळं एकसारखं. तो ग्रुप फोटो पण होता बरं का माझ्याकडे डान्स करतानाचा, पण तो पण आता कुठे गेला माहिती नाही. तर असे फोटो आहेत. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला बोर नाही ना झालं? खरंच सांगते की आजचे हे सगळे फोटो बघून आहे ना, मला खरंच माझं बालपण आठवलं. मला सगळ्या त्या जुन्या गोष्टी आठवल्या आणि खरंच एवढं भारी वाटलं ना. खरं तर मी ना लय हट्टी होते, लहानपणापासून हट्टी होते. कारण घरात मी सगळ्यात मोठी होते आणि लाडाने माणूस म्हणतं ना, तसं माझा खूप लाड होत होता सगळीकडेच. म्हणजे मम्मीच्या वडिलांच्या तिकडे पण मीच मोठी होते आणि इकडे माझ्या वडिलांच्या तिकडे पण सगळ्यात पहिल्यांदा झालेली मुलगी लाडाची असते, तसं मी.
आणि मग माझा एवढा लाडच होता ना, त्याच्यामुळे मग मला थोडंसं असं मी हट्टी पण झाले होते, की मला एखादी गोष्ट पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मग तो हट्ट माझा ना, लग्न होईपर्यंत मी तेवढीच हट्टी होते. आणि लग्नानंतर हे माझ्या आयुष्यात आले आणि त्यानंतर माझा हट्टीपणा कसा गेला तो मला खरंच समजलं नाही. माणूस म्हणतो ना, एक ठराविक वयानंतर माणूस थोडं मॅच्युअर्ड होतं. तर तसंच काहीसं झालं असावं, असं मला वाटतंय. पण एवढा हट्ट करणारी मी लग्नाच्या अगोदर, की मला एखादी गोष्ट पाहिजे, मला ड्रेस पाहिजे, मला मला प्रत्येक सणाला ड्रेस 2-2 असायचे. मला लग्नाच्या अगोदर माझ्या आहेत ना, कमीत कमी 14 साड्या होत्या लग्नाच्या अगोदर. त्या साड्या, त्याला ब्लाउज, त्याला मॅचिंग परकर, प्रत्येक साडीचे ब्लाउज शिवलेले. हे लग्नाच्या अगोदर मी असं कपाटामध्ये एक पूर्ण माझा कप्पा होता. एका कप्प्यामध्ये माझे सगळे ड्रेस होते आणि एका कप्प्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या होत्या. पण खरं सांगते मी आज आहे ना, एका साडीची पण अपेक्षा करत नाही. का मला कोणती गोष्ट पाहिजे म्हणून पण मी म्हणत नाही. कसं काय काय माहिती कसा एवढा बदल माझ्यात झाला ते नाही मला माहिती. पण खरं सांगते म्हणजे एवढी हट्टी मी होते. पण आज मी कधीच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा कोणाकडूनच करत नाही. म्हणजे यांच्याकडूनच नाही, मी कोणाकडूनच अपेक्षा करत नाही. आणि फक्त मला एका गोष्टीची अपेक्षा असते माझ्या मिस्टरांकडून, की मला गजरा मिळावा. बास बाकी दुसरी मला काहीच अपेक्षा नसती. तर आज काय म्हणतात ना, जुन्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. भारी वाटलं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.